श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, आमच्या शेतामध्ये पंजाब मशीनने रास केलेला आहे. हे बघू शकता की पंजाब मशीनने रास केलेला आहे. पंजाब मशीन बहुत लई चांगलं काम पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. बघा, एकही थोडा पण राहिलेला नाही. पुरा परफेक्टली काम झालेलं आहे पंजाब मशीनने. कुठंच राहिलेलं नाही, एक दाणा पण राहिलेला नाही कुठं पण. लय चांगल्या पद्धतीने पंजाब मशीन काम केलेलं आहे. बघू शकता इकडं एवढं सर्व आहे. अजून ज्वारी काढायचं काम होतं आमचं. ज्वारी थोडंफार काढलं सकाळी म्हणून. हे अजून थोडं राहिलं आहे एवढं. हे बघू शकता एवढं राहिलं आहे. अजून हे फुलं सुटण्यामध्ये आहेत अजून. सगळ्यांचा रास झालेला आहे. फक्त आमचंच राहिलेलं आहे इथं सोलापुरात. हे पण झालेलं आहे बघा मित्रांनो. हे पण काढायचं आहे. हे पण काढायचं आहे. परत त्या ठिकाणी ज्वारी आहे. ज्वारी पण काढायचं आहे. हे गहू तर काढलेलं आहे आता. त्या साईडला पण ज्वारी आहे, ते पण काढायचं आहे. मित्रांनो, शेतामध्ये आलं तर लय चांगलं वाटतंय मला. एक ठिकाणी आम्हाला खड्डा पडलाय. खड्डा दाखवतो चला तुम्हाला. शेतामध्ये पाण्याने खड्डा झालेला आहे. त्या खड्ड्याला लयच मोठा खड्डा आहे ते पण दाखवतो तुम्हाला. इथं आमचं सोन्याचं झाड होतं मित्रांनो. सोन्याचं झाड शेतामध्ये सोन्याचं झाड आलं ते दाखवतो तुम्हाला. झाड म्हणजे जे दसऱ्याला वाटप करतात ना सोनं, ते सोन्याचं झाड. त्यांनी काय लावलेलं नाही, ते आलतं ऑटोमॅटिक आलतं. तेच बघत आहे कुठे सोन्याचं झाड आहे. झाड गेलं वाटतं ते. आहे तर आहे बघा. हे आहे का? हे पण नाही आहे. चल भाऊ दे, खड्डा दाखवतो मला. ते पाण्यासाठी खड्डा दाखवतो बघा. फक्त पाऊस आलेला एवढा मोठा खड्डा झालेला आहे. हे बघा, पावसाने बघा मित्रांनो, हे बघा खड्डा, किती मोठा खड्डा पडला शेतामध्ये. पावसाने खड्डा पडलेला बघा. एवढा मोठा खड्डा आहे. एक 10 फुटापर्यंत खड्डा आहे. अजून काय म्हणजे लय मोठा अजून खड्डा. आता वरती चाललो मित्रांनो.